आज आम्ही मैया साहेबांना आलो असता एक गोरगरीब मुसलमानांना त्रास होतोय आणि आपल्या देशात चालेल का हे? अहो, तो व्यक्ती कोणाच्या नात्याने पूर्ण हिंदू एरियामध्ये एकच मुसलमानांचं घर आहे आणि त्याला या ऑफिसचे लोक म्हणतात की ते घर तुम्ही एखाद्या हिंदूला विकून टाका. हे चुकीचं आहे का नाही? म्हणजे आपल्या देशात संविधान, कायदा, शासन आहे का नाही? हे फार चुकीचं होत आहे. त्यांना फक्त एका एनओसी साठी लोक त्रास देत आहे. का बरं? कशासाठी? आपल्या देशात शासन प्रशासन आहे का नाही? सर्व मित्रांना जय भीम, जय शिवराय. दादांनो, लक्षात ठेवा, आपल्याला खूप त्रास होत आहे आणि आपल्या देशामध्ये मुस्लिम पाहून किंवा हिंदू पाहून काही काही अधिकारी त्रास देत आहे. त्रास देत अरे गरीब काय पैसे धंदा पाहिजे का? कपडे पैसे घ्या, कपडे घ्या, पैसे घ्या, कपडे घ्या, पैसे घ्या, कपडे सर. अरे दोन गरिबासाठी त्रास देता तुम्ही. कपडे काढून साहेबांना पैसे पाहिजे का? माझे कपडे काढून द्या साहेब, पण नाही द्या गरीबाला. गरीबाला नाही द्या. समजता की तुम्ही? परेशान तो माणूस आत्महत्या करतो माहिती का? तर सिडको पोलीस स्टेशनला मी तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करतो. आता तुम्ही नका त्रास देऊ. तुम्ही सर्वसाधारण माणसांना व्हिडिओ बनवा. त्रास देत अरे गरीब काय पैसे धंदा पाहिजे का? कपडे घ्या, कपडे घ्या साहेब, पैसे घ्या, कपडे घ्या, पैसे घ्या, कपडे घ्या, पैसे घ्या साहेब, कपडे बदलतो सर. अरे दोन गरिबासाठी त्रास देता तुम्ही. कपडे काढून द्या. साहेबांना पैसे पाहिजे का? माझे कपडे काढून द्या साहेब, पण नाही द्या गरीबाला. गरीबाला नाही द्या. समजता की तुम्ही? परेशान तो माणूस आत्महत्या करतो माहिती का? तर सिडको पोलीस स्टेशनला मी तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करतो. आता तुम्ही नका त्रास देऊ. तुम्ही सर्वसाधारण माणसांना व्हिडिओ बनवा. आज आम्ही मैया साहेबांना आलो असता एक गोरगरीब मुसलमानांना त्रास होतोय आणि आपल्या देशात चालेल का हे? अहो, तो व्यक्ती कोणाच्या नात्याने पूर्ण हिंदू एरियामध्ये एकच मुसलमानांचं घर आहे आणि त्याला या ऑफिसचे लोक म्हणतात की ते घर तुम्ही एखाद्या हिंदूला विकून टाका. हे चुकीचं आहे का नाही? म्हणजे आपल्या देशात संविधान, कायदा, शासन आहे का नाही? हे फार चुकीचं होत आहे. त्यांना फक्त एका एनओसी साठी लोक त्रास देत आहे. का बरं? कशासाठी? आपल्या देशात शासन प्रशासन आहे का नाही? सर्व मित्रांना जय भीम, जय शिवराय. दादांनो, लक्षात ठेवा, आपल्याला खूप त्रास होत आहे आणि आपल्या देशामध्ये मुस्लिम पाहून किंवा हिंदू पाहून काही काही अधिकारी त्रास देत आहे. तर मंडळी, हे आहेत रमेश पाटील. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख समाजामध्ये आहे आणि रमेश पाटील यांचा हा रुद्र अवतार सध्या सिडकोच्या कार्यालयामध्ये बघायला मिळाला. तर तुम्हाला इतकीच लाच खायची असेल तर आमचे कपडे काढून घ्या, आम्हाला नग्न करा आणि मग आमचे सगळे वस्त्र घेऊन निर्वस्त्र आम्हाला करून टाका, अशा आशयाने त्यांनी या ठिकाणी हे आंदोलन पुकारलं. आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढत त्यांनी हे आंदोलन पुकारलं. सिडकोच्या ऑफिसमध्ये गेले असता मुस्लिम बांधवांसाठी न्याय मागण्यासाठी गेले, पण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तुम्ही हे घर विकून टाका असं त्यांना सांगितलं असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. त्यांचं पुढं म्हणणं असं आहे की हिंदू असो वा मुसलमान यांना अधिकारी खूप त्रास देतात असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी घर विकून टाका असं म्हटल्यामुळे त्यांचा हा राग या ठिकाणी अनावर झाला. आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहोत. समाजासाठी आपण रात्रंदिवस झगडतो आहोत.
पण हे अधिकारी अशा पद्धतीनं वागत असतील तर यांना जाब विचारणं हे आपलं काम असल्याचं यावेळेस रमेश पाटील म्हणतात. या अधिकाऱ्यांच्या समोर ज्यावेळेस रमेश पाटील गेले असता त्यांनी तुम्हाला इतकंच वाटत असेल तर आमचे कपडेच तुम्ही काढून घ्या ना, आमच्या अंगावरती कपडेच ठेवू नका ना, आम्ही निर्वस्त्र होतो, आमचे कपडे तुम्ही काढून घ्या असं म्हणत रमेश पाटील यांनी तेथील अधिकाऱ्यांवर हे सगळं प्रकरण शेकवलेलं आहे. मराठा आरक्षण लढा तसेच समाज आणि समाजाच्या हितासाठी रमेश पाटील हे नेहमी वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावत असतात. मंडळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सार्वजनिक शौचालयाच्या प्रश्नांती त्यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी भरीव असं काम आपण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्याच्या विविध भागात ज्या पद्धतीचं वातावरण बघायला मिळतं अशा ठिकाणी आपण आवाज उचलणार, आवाज उठवणार हे रमेश पाटील यांनी वारंवार दाखवून दिलं. ते राजकारणी मंडळींना फोन करून जाब विचारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते फोन करतात, त्या राजकीय मंडळींना फोनवरून जाब विचारतात. परिणामी एखाद वेळेस शिव्या हे एकमेकांना दिल्या जातात. परंतु हा सगळा प्रकार ते जनतेच्या हितासाठी, राजकारण्यांना प्रश्न विचारण्यासाठी नेहमीच करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध भागांमध्ये हिंदू मुस्लिम हे बांधव मोठ्या गुण्या गोविंदाने राहत असतात. परंतु एका समाज बांधवाच्या कामानिमित्त सिडको महामंडळाच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस रमेश पाटील हे गेले होते त्यावेळेस हे घर विकून टाका असं त्यांना सांगण्यात आल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अधिकाऱ्यांकडनं असं सांगण्यात आल्याचं देखील त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे आपण हा पवित्रा घेतला असल्याचं देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं. तर मंडळी, रमेश पाटील यांच्या या व्हिडिओच्या संदर्भाने तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.